आजच्या मननासाठी आपण गीत रत्न याचा 5वा अध्याय आणि 9वं वचन वाचूया. गीत रत्न 5वा अध्याय 9वं वचन. सॉंग ऑफ सॉलोमन चॅप्टर 5 अँड वर्स 9. स्त्रियातल्या परम सुंदरी, तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे. तू आम्हा शब्द घालितेस तर तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे. वाचलेलं वचन देवा आम्हासाठी आशीर्वादाचं असं करू. त्या ठिकाणी आम्हाला ठाऊक आहे की गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये वर आणि वधू यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि वर हा प्रभू श्री ख्रिस्त आहे आणि वधू ही मंडळी आहे, हे आम्हा सर्वांस ठाऊक आहे. आणि मन या ठिकाणी त्या यरुशलेमेच्या कन्या आहेत, त्या वधूला विचारत आहेत नाही का, तर तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे नाही का. 2 वेळेला या वचनात आलेलं आहे, तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे. आणि त्याचं उत्तर देत असताना प्रियानो तिने त्याच्या शरीराचं वर्णन केलेलं आहे. पण देवाच्या वचनामधून आम्ही बघूया प्रियानो की तो कसा वेगळा आहे नाही का. आता आम्ही गीत देखील गायलं, आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा नाही का. आमचा प्रभू श्री ख्रिस्त आणि आमचा देव हा कसा आहे, तर जगाच्या वेगळा असा आहे. तो जगासारखा नाही, जगातल्या लोकांसारखा नाही, जगातल्या देवासारखा नाही, तर तो अगदी आगळा आणि वेगळा आहे. पुष्कळ लोक काय करतात की आपल्या घरामध्ये अनेक नेत्यांचे फोटो लावतात. मग महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, गुरु नानक, महावीर, वर्धमान अशी सर्व लाईन असते. आणि त्याच्यामध्ये एक फोटो असतो तो प्रभू श्री ख्रिस्ताचा देखील. हे फार मोठी चूक ते लोक करतात. कारण प्रभू श्री ख्रिस्त हा त्यांच्यासारखा नाही, त्यांच्या रांगेमध्ये त्याला ठेवावं असा तो नाही, तर तो त्या सर्वांचा निर्माण करता आहे नाही का. तो सर्वांचा निर्माण करता आणि ते सर्व निर्मिती अशी आहेत. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तो कसा आगळा आणि वेगळा आहे. तर पहिली गोष्ट या ठिकाणी आम्ही बघूया, ह्याच पुस्तकाच्या गीतरत्नामध्ये 2 आणि 3 मध्ये असं म्हटलंय, वन वृक्षामध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा माझा वल्लभ आहे नाही का. वन वृक्षामध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा माझा वल्लभ आहे नाही का. आणि या ठिकाणी आम्हाला ठाऊक आहे नाही का, इतर वन वृक्ष आहेत, जंगली वृक्ष आहेत. आम्ही ते गीत देखील आम्हाला ठाऊक आहे, जंगली वृक्षों के दरमियान एक सेब के पेड़ के समान नजर आता है मुझे मसीह, सारे संतों के बीच में तू. आमचा प्रभू श्री ख्रिस्त कसा आहे, तर जंगली वृक्षामध्ये तो सफरचंदाच्या झाडासारखा आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे की सफरचंद हे अत्यंत आरोग्यदायी असं फळ आहे नाही का. दररोज एक सफरचंद खाल्लं तर आम्हाला दवाखान्यामध्ये जाण्याची देखील गरज पडणार नाही प्रियानो. आणि ह्याच पुस्तकामध्ये आम्हाला 2ऱ्या अध्यायामध्ये पुढे देखील पाहायला मिळतं नाही का. ह्याच वचनामध्ये पुढे सांगितलं 2 आणि 3 मध्ये, त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला, त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले नाही का. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला, त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले. आमचा प्रभू श्री ख्रिस्त कसा आहे नाही का, त्याच्या छायेमध्ये आम्ही बसलेले आहोत नाही का. आणि त्याचं फळ किती स्वादिष्ट आहे, तो किती चांगला आहे, याचा अनुभव आम्हा सर्वांनी घेतलेला आहे प्रियानो. पाप्यासाठी आपला प्राण अर्पण करणारा त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि म्हणून वन वृक्षामध्ये तो सफरचंदाच्या झाडासारखा आहे. दुसरी गोष्ट त्याच्याबद्दल आम्ही बघतो, तसं प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटले, केवळ त्याच्याच कडून तारण आहे नाही का. तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही, आणि जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली दिलेले नाही का. कोणी जगामध्ये म्हटलं नाही प्रियानो की मी तारण देणारा आहे नाही का, मी तारण करण्यासाठी आलो असं कोणी सुद्धा म्हटलं नाही. अनेक देव होऊन गेले, पण ते देव काय करण्यासाठी आले, तर धार्मिकाला वाचवण्यासाठी आणि पाप्यांना मारण्यासाठी आले. पण आमचा देव हा कसा आगळा वेगळा आहे, तर पापी जनांना तारण्यासाठी तुझ्या जगात आला. त्याच्याच नावात, केवळ त्याच्याच नावात तारण आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की मत्ती 10:28 मध्ये आम्ही वाचतो, तो आत्म्याचा घात करावयास समर्थ आहे. आत्म्याचा घात करावयास तो समर्थ आहे. हा अधिकार फक्त त्याला आहे नाही का. कोणी
ह्या जगामध्ये कोणीच म्हटलं नाही की आत्म्याचा घात मी करू शकतो, नाही का? कोणीच असं म्हटलं नाही, नाही का? तर आम्ही पाहतो फक्त तो एकटाच आहे, एकटाच आहे, एकमेव आहे. चौथी गोष्ट त्याच्याबद्दल आम्ही बघतो, तो मेला होता पण युगानुयुग जिवंत आहे. तो मेला होता पण युगानुयुग जिवंत आहे. प्रगटीकरण 1:18 मध्ये आम्हाला हे वाचायला मिळतं, नाही का? ही वॉज डेड बट ही इज अलाइव्ह, नाही का? हिज ग्रेव्ह इज एम्प्टी, नाही का? आम्हाला पाहायला मिळतं मेलेल्या मधून कोणी परत उठलेले नाही, नाही का? मेलेल्या मधून कोणी परत उठले नाही. काही अपवाद वगळता काही जणांना देवाने मेलेल्या मधून उठवलं पण ते परत मरण पावले. पण हा कसा आहे तर एकदा मेला होता पण तो जिवंत झालेला आहे आणि सदा सर्व काळासाठी तो जिवंत आहे. ही चौथी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. कसा वेगळा आहे, नाही का? सर्वजण मेलेले आहेत, नाही का? आणि सर्व देव आम्ही जे सर्व आम्हाला स्वतःला देव देव म्हणत होते त्यांच्या कबरेमध्ये ते निजलेले आहेत. पण याची कबर कशी आहे? रिकामी आहे आणि उघडी आहे. पाचवी गोष्ट त्याच्याबद्दल आम्ही बघतो, त्याच्याजवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. प्रगटीकरण 1:18 मध्ये त्याने म्हटले, नाही का? माझ्याजवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत प्रियानो. केवळ त्याने म्हटलंय, इतर कोणी म्हटलं नाही की मरणाच्या वा अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत, नाही का? सर्व जण ह्या जगातलेच होते पण आमचा देव कसा आहे तर तो स्वर्गातून उतरलेला असा देव आहे. हे त्याचं वेगळेपण आम्हाला पाहायला मिळतं. सहावी गोष्ट त्याच्याबद्दल बघतो प्रियानो, प्रगटीकरण 1:8 मध्ये तो आदी व अंत आहे, नाही का? तो प्रारंभ व शेवट आहे. तो अल्फा व ओमेगा आहे. त्याला प्रारंभ नाही आणि त्याला शेवटही नाही असा आमचा देव आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं योहान 1:3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्याच्याद्वारे सर्व काही झालं आणि जे काही झालं ते त्याच्या वाचून झालं नाही. स्तोत्र 95 मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं तो निर्माण करता आहे, नाही का? तो निर्माण करता आहे. आम्ही सर्वजण आज या ठिकाणी जॉईन झालेले आहोत त्या आम्हा सर्वांचा निर्माण करता. इतकंच नाही तर जगातले जे सर्व लोक आम्ही पाहतो इतर धर्माचे आहेत त्यांचा तो निर्माण करताय. एकच तो निर्माण करताय. नंतर सातवी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतात एक तास देव असून मनुष्य झाला, नाही का? तर फिलिपी 2:5-11 ह्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ त्याने मानला नाही. तर त्याने स्वतःला काय केलं? नम्र आणि लीन केलं. दासाचं स्वरूप त्याने धारण केलं आणि मरण आणि ते वधस्तंभावरचं मरण त्याने सहन केलं असं आम्हाला पाहायला मिळतं. ह्या जगात तो मनुष्याच्या उद्धारासाठी त्याचा प्राण उद्धारासाठी त्याने आपला प्राण अर्पण केला, नाही का? मनुष्य जातीच्या उद्धारासाठी त्याने आपला प्राण त्या वधस्तंभावर अर्पण केला प्रियानो. कोणत्याच देवाने आणि कोणीच मनुष्यासाठी आपला प्राण देण्यासाठी कोणीच तयार नाही प्रियानो, नाही का? पण जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं एकटाच, नाही का? ओनली वन, नाही का? तो एकमेव असा आहे की त्याने मनुष्याच्या उद्धारासाठी प्राण देण्यासाठी जगात आला. आणि यशा 53 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्याने काय केलं, किती दुःख सहन त्याने सहन केलं, कशा प्रकारच्या पीडेतून, ताळणीतून आणि शिक्षेमधून तो गेला, नाही का? आणि मी पाहतो मेंढरासारखं वधण्यासाठी नेत असताना त्याने आपलं तोंड उघडलं नाही, तो गप्प राहिला नाही. त्याने सर्व काही निमूटपणे सहन केलं यासाठी की आम्ही जे मेंढराप्रमाणे भटकलेलो होतो त्या भटकलेल्या मेंढरांना जीवदान देण्यासाठी, त्यांना देवाजवळ आणण्यासाठी अशा प्रकारे आम्ही पाहतो की त्याने मनुष्य स्वरूप धारण केलं. मुक्तीचं मोल म्हणून त्याने आपलं मूल्यवान रक्त त्या वधस्तंभावर सांडलं असं आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. आणि नंतर आम्हाला पाहायला मिळतं आठवी गोष्ट आम्ही पाहतो तो एक तास पाप विरहित होता. तो एक तास पाप विरहित होता असं आम्हाला पाहायला मिळतं. देवाच्या वचनामध्ये त्याने स्वतः म्हटलं माझ्यावर कोण पाप लागू करेल, नाही का? देवाच्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं त्याच्या मुखात कपट नव्हते, नाही का? त्याच्या मुखात कपट नव्हते. पापाचा लवलेशी त्याच्यामध्ये नव्हता. एवढंच काय तर न्यायस्थानासाठी तो पिलाता समोर उभा असताना पिलाताने देखील म्हटलं मला ह्या मनुष्याच्या ठाई काही अपराध सापडत नाही. त्याने त्याला वधस्तंभावर खिळावं या
यासाठी त्याने काहीच अपराध केला नाही. पिलाताच्या पत्नीने देखील त्याला निरोप पाठवला की त्या धार्मिक मनुष्याच्या बाबतीमध्ये आपण पडू नका. हेरोद राजाने देखील म्हटलं, मला याच्यामध्ये काही चूक दिसत नाही. आणि वधस्तंभावर असलेला शताधिपती होता, हा देखील त्याला मरताना पाहून म्हणाला, हा खरोखर देवाचा पुत्र होता. त्याच्यामध्ये काहीच कपट नव्हतं, त्याच्यामध्ये काहीच पाप नव्हतं, दोष नव्हता. आणि म्हणूनच प्रियानो, आमच्या मुक्तीसाठी ह्या जगामध्ये निष्कलंक रक्ताची गरज त्या देव बापाला होती. आणि देवाने पाहिलं की या जगामध्ये निष्कलंक आणि निर्दोष असं रक्त कोणमध्ये नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, तर आपला प्रिय पुत्र जो त्याच्या उर्शी होता, त्याला काही काळाकरिता आपल्या उरापासून त्याने दूर केलं प्रियानो. आणि त्याला जगामध्ये काही काळाकरिता मनुष्य स्वरूप धारण करून त्याला ह्या जगामध्ये पाठविलं प्रियानो. आणि त्याने अशा प्रकारे आम्ही पाहतो की मुक्तीचं महान असं कार्य त्याने आम्हासाठी केलेलं आहे. आणि खरोखरच मुक्तीचं मोल म्हणून त्याने आपलं बहुमूल्य रक्त त्याने सांडलं. त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त. पहिले योहान 1:7 ते 9 आम्हाला पाहिलं, प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करीत आहे. आणि म्हणून आज कोणी जर त्या प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवला नसेल, त्याला आपल्या जीवनामध्ये प्रभू आणि तारणारा असा जर कोणी आतापर्यंत स्वीकार केला नसेल, तर पियानो, आज आम्हाला ही संधी आहे, नाही का? या वर्षाच्या शेवटास आम्ही पोहोचत आहोत प्रियानो. आणि 1-1.5 महिन्याने आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून आमचा देव हा कसा आहे, तर अगदी आगळा वेगळा असा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की ते यरुशलेमेच्या कन्या तिला विचारत असताना, तुझ्या तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे, नाही काय आहे, नाही का? तर तो अगदी असा आगळा आणि वेगळा आहे, नाही का? पापी मनुष्यासाठी प्राण देणारा असा तो एकच आहे प्रियानो. आणि त्याने आम्ही पाहतो की आपलं शरीर त्या वधस्तंभावर मरणासाठी दिलं. निंदा, नालस्ती, अपमान, थट्टा त्याने सर्व काही सहन केलं. त्याचे कीव करील म्हणून कोणी त्या वधस्तंभावर मिळतं का असं पाहण्यासाठी त्याने पाहिलं, पण त्याचा कीव करणारा कोणी नव्हता. स्तोत्र 22 आणि स्तोत्र 69 मध्ये आणि यशया 53 मध्ये आम्हाला त्याच्या दुःख सहनाबद्दल, त्याने जे काही आम्हासाठी दुःख सहन केलं ते सर्वाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियानो, आज जर या ठिकाणी असं कोणी असेल जॉईन झालेल्यापैकी, मला खात्री आहे की सर्वजण या ठिकाणी सर्वांना देवाची ओळख झालेली आहे प्रियानो. आणि म्हणून असा कोणी जर व्यक्ती असेल, तो ऐकत आहे पण प्रभू येशूचा जर स्वीकार त्याने केला नाही, तर आज त्याला संधी आहे, नाही का? आपल्या पापांची क्षमा देण्यासाठी आज तो तयार आहे. ज्याप्रमाणे तो उजळ्या पुत्र परत आला, तोपर्यंत त्याचा पिता त्याची वाट पाहत होता, त्याची प्रतीक्षा करत होता. आज देखील जो प्रिय भाऊ किंवा बहीण असेल, तिने जर अजून प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रभू आणि तारणारा स्वीकारलं नसेल, तर त्या भावाला, बहिणीला आज देखील संधी आहे. आपलं पाप त्याला कबूल करून पापाची क्षमा मागून पूर्ण अंतःकरणाने ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकते आणि आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन करू शकते, नाही का? रोम 10:9 मध्ये काय म्हटलंय, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे कबूल करशील आणि अंतःकरणात त्याच्यावर विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल, नाही का? पश्चाताप करा, कारण देवाचे राज्य जवळ आलंय असं बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील संदेश दिला. आणि म्हणून आज आम्हाला संधी आहे पियानो, नाही का? आज तो कसा आहे, नाही का? इतर देवासारखा तो नाही. इतर सर्वजण जे दैवत आहेत, नाही का, त्यांच्यापासून तो अगदी असा आगळा आणि वेगळा आहे. म्हणून आपलं जीवन त्याला समर्पित करून, आणि तो कसा आगळा वेगळा आहे हे समजून प्रियानो, आम्ही जे जॉईन झालेले आहोत, आम्ही जे वचनाची सेवा करणारे आहोत, अनेक ठिकाणी सुवार्तेचा प्रसार देखील आम्ही करत आहोत. आणि अशा वेळेला आम्हाला आम्ही सांगू शकतो की आमचा देव कसा आहे, नाही का? प्रभू येशूने म्हटलं, निरोग्यास वैद्याची गरज नाही, नाही का, तर रोग्यास आहे, नाही का? आणि मी पाहतो जे निरोगी कोण आहेत,
इतर धर्माचे लोक आहेत प्रियानो, ते देवापासून दूर आहेत, मूर्तीपूजेमध्ये अडकलेले आहेत, मूर्तीपूजेच्या अधीन आहेत, मूर्तीचं भजन पूजन करत आहेत. त्यांना देखील आम्हाला हे एकाच आणि खरंच खऱ्या असा जीवन देवाकडे हे वचन सांगून आम्हाला देखील ते आणण्याची संधी. देवाच्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्त, देवाच्या वचनाचा एकच विषय आहे नाही का, प्रभू येशू ख्रिस्त, नाही याच्याशिवाय दुसरा कोणता विषय नाही. आणि त्याने केलेले तारण आणि प्रभू श्री ख्रिस्त हा एकच विषय आहे. म्हणून प्रियानो, देवाच्या वचनामध्ये देखील त्याने म्हटलंय नाही का, मी एकटाच देव आहे नाही का, मज वेगळा कोणी देव नाही नाही का, माझ्याशिवाय कोणी अन्य देव नाही का. म्हणून हा एकच खरा देव, जिवंत देव, त्याच्या खऱ्या ओळखीप्रत देवाने आम्हाला आणलेलं आहे. म्हणून त्या देवाला आम्ही धन्यवाद देऊया. आणि आम्ही पाहतो की तो किती चांगला आहे नाही का, किती चांगल्या गोष्टी त्याने आम्हासाठी केल्या नाही का. ज्या वेळेला आम्ही त्याला ओळखत नव्हतो त्यावेळेला देखील आम्ही पाहतो की त्याचं आमच्यावर प्रेम होतं असं आम्हाला पाहायला मिळतं. जन्मलेल्या दिवसापासून, मातेच्या उदरापासून त्याने आम्हाला सांभाळलं. आणि आज आम्ही जगत आहोत. आम्हाला जे सुंदर आयुष्य आहे ते केवळ त्यानेच दिले नाही का. त्याच्या हातामध्ये जीवन आणि मरण आहे नाही का. आणि आम्ही पाहतो आमचं आयुष्य देखील त्याच्या हातामध्ये आहे नाही का. योबाच्या पुस्तकामध्ये देखील म्हटलंय, मनुष्य हा क्लेश भरीत आणि अल्पायू असा आहे नाही का. आणि म्हटलेलं आहे नाही का, मरण दिवस हा कोणाच्या स्वाधीन नाही का. मरण आणि जीवन देणारा तो एकच देव आहे. आमचं आयुष्य त्याच्या हातामध्ये आहे. योबामध्ये पुढे म्हटलंय, योबाच्या पुस्तकामध्ये, मनुष्याचं आयुष्य काय आहे नाही का, त्याच्या महिन्याची संख्या त्याच्या स्वाधीन आहे नाही का. आमचं आयुष्य किती आहे आम्हाला ठाऊक नाही, पण देवाला तो ठाऊक आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही लक्ष देऊया आणि आमच्या जीवन जे काही त्याने आम्हाला दिलेलं आहे ते जीवन देवाला समर्पित करून त्याच्या चरणी आम्ही वाहून देऊन त्याची सेवा आम्ही करूया.